हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाजमध्ये आपलं स्वागत. न्याय कसा द्यायचा नाही याचे जर का सर्वोच्च न्यायालयातून शिकायला मिळत असेल, तर मग सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागावा असा सवाल जनमानसात उपस्थित होत आहे. असंही बोललं जात आहे किंवा अशाही बातम्या सोशल मीडियावर सुरू आहेत की जोपर्यंत एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या पाय पडत राहतील तोपर्यंत निकाल लागणार नाही. या व्यवस्थेला कोण जबाबदार? तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अजून निकाल का लागत नाही, याला कारण म्हणजे भाजपला भीती. शिवसेना व काँग्रेस हे दोन्ही विचार हे एक टोक तर ते दुसरे टोक, अर्थात विचार विभिन्न, एकमेकांचे विरोधक असूनही इंदिरा गांधींनी शिवसेनेवरील बंदीच्या प्रस्तावावर सही केली नव्हती. पण कित्येक वर्ष महाराष्ट्रात शिवसेनेचा लहान भाऊ बीजेपी मात्र शिवसेनेचे चिन्ह नाव गोठवून शेण खाल्लं. म्हणून म्हणावंसं वाटतं, कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू कधीही योग्यच. या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे काय म्हणतात, ऐका. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं नाव आणि निशाणी या खटल्याची अनेक दिवसानंतर सुनावणी होती. अनेक दिवसानंतर सुप्रीम कोर्टाने 12 नोव्हेंबर ही तारीख दिली होती. आज या केसचा निकाल लागेल अशी अपेक्षा नव्हती अर्थातच. याचं कारण पहिलाच दिवस होता. सलग केस ऐकली तरी 2-3 दिवस जातील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आज निकाल लागेल असं कुणालाही वाटत नव्हतं, त्यांच्या वकिलांनाही वाटत नव्हतं. पण आज सुनावणी सुरू होईल असं वाटत होतं. या आशेवर मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पाणी फिरवलं आहे. कोर्टामध्ये गेलं की तारीख पे तारीख यापेक्षा वेगळं काहीच होत नाही अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. आणि दरवेळेला खालच्या कोर्टापासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व कोर्ट यावर शिक्कामोर्तब करत असतात. तसंच शिक्कामोर्तब आज सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. आज शिवसेनेचं नाव आणि निशाणी या खटल्याची तारीख देण्यात आली आणि त्यासोबत जो शिंदेंच्या गद्दारी संदर्भातला दुसरा खटला आहे, पक्षांतरासंदर्भातला, त्या खटल्याची सुद्धा तारीख देण्यात आली. आता दोन्ही केसेस जे आहेत, खरं तर 3 केसेस, एक शिवसेनेचं नाव आणि निशाणी, दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचं नाव आणि निशाणी, आणि पक्षांतर विषयक खटला, या तिन्ही खटल्यांची सुनावणी आता एकापाठोपाठ एक होईल असं सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलेलं आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचंच खंडपीठ आज होतं. तुम्हाला माहिती आहे, पुढच्या वेळेला जेव्हा या खटल्याची तारीख होईल तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश झालेले असतील. 21 आणि 22 जानेवारी 2026 ही तारीख आता कोर्टाने दिलेली आहे. 21 जानेवारीला सकाळी 11:30 वाजता यापैकी पहिल्या म्हणजे शिवसेनेचं नाव आणि निशाणी या खटल्याची सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे. सूर्यकांत हे सरन्यायाधीश बनत असल्यामुळे त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. पुन्हा या खटल्याच्या मार्गामध्ये काही अडथळा येऊ नये अशीच अपेक्षा सर्वजण करत असतील. मित्रहो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे न्यायाला विलंब हा न्यायाला नकार आहे. न्याय नाकारण्यासारखंच आहे न्यायाला विलंब करणं, अशी ही म्हण सांगते.
तेच सुप्रीम कोर्टात पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. खरं तर आपण सगळे महाराष्ट्रातले मतदार, महाराष्ट्रातले नागरिक वैतागलेलो आहोत. याचं कारण 2023 पासून हेच घडतं आहे. नुसत्या तारखा पडतायत सुप्रीम कोर्टामध्ये आणि दरवेळेला न्यायमूर्ती असं सांगतायत की सुप्रीम कोर्टापुढे महत्वाची कामं आहेत. माझ्या मनात हा प्रश्न येतो, सुप्रीम कोर्टाला तो विचारावा की नाही हे प्रत्येकाच्या मनात असतं की तुमच्यापुढे महत्वाचे खटले आहेत, पण हा जो खटला आहे शिवसेनेचं नाव आणि निशाणी हा खटला सुद्धा महत्वाचाच आहे. तेव्हा या खटल्याला उशीर का होतो आहे, तारीख पे तारीख असं तुम्ही का करताय, असा प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटतं. हा प्रश्न यापूर्वी उद्धव ठाकरेंनी उपरोधिक पद्धतीने विचारला होता. हा असंख्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे. हा शिंदेंच्या मनात असेल की नाही मला माहीत नाही, कारण जेवढा उशीर होईल तेवढा त्यांचा फायदाच आहे. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने त्यांना दिलेलं आहे. अधिक धनुष्यबाणी निशाणी सुद्धा त्यांना दिलेली आहे. लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. आता तर 21 आणि 22 जानेवारी ही तारीख दिलेली असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकाही तोपर्यंत पार पडतील. कारण सुप्रीम कोर्टानेच दुसऱ्या एका खटल्यामध्ये आदेश दिलेला आहे की 30 जानेवारीच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. त्याप्रमाणे आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होतील अशी अपेक्षा आहे. पण जर 21 आणि 22 या तारखांना सलग सुनावणी झाली तर याचा अर्थ 30 जानेवारीच्या आत या खटल्याचा निकाल येईल अशी अपेक्षा नाही. आणि जरी आला, समजा शेवटच्या 8 दिवसात जरी आला, तरी सुद्धा त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण जर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की शिंदेना मिळालेलं नाव आणि निशाणी योग्य नाही, धनुष्यबाणी निशाणी आता फ्रीज करायला पाहिजे, गोठवायला पाहिजे, तरी त्याचा उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणुकीत, नगरपालिका निवडणुकीत काहीही उपयोग होणार नाही. नगरपालिका निवडणूक, महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल ही निशाणी घेऊनच लढावं लागेल. मित्र, हे दुःखद आहे. अशा प्रकारे न्यायाला उशीर होणं, एखादा महत्त्वाचा खटला असतो राजकीय दृष्ट्या, त्याचा वेळच्या वेळी निकाल येणं आवश्यक असतं. पण सुप्रीम कोर्टाला महत्त्वाची कामं आहेत असं सांगून जर न्यायाधीश एखाद्या खटल्यामध्ये तारखा देत असतील तर सर्वसामान्य माणसाला तक्रार करायला जागाच राहत नाही. कारण उद्या तुम्ही तक्रार केलीत, न्यायाधीशांवर टीका केली आणि एखादा शब्द पुढे मागे झाला तरी कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा खटला होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसं न्यायालयाला घाबरूनच असतो. खरं तर असंख्य मराठी नागरिकांच्या मनामध्ये आक्रोश असेल, त्यांना असं वाटत असेल की न्यायालयाला तारस्वरात हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा उशीर का करताय, तुमचा प्रॉब्लेम काय आहे. आधी जो पक्षांतर विषयक खटला होता शेड्यूल 10चा, तोही खटला संपल्यात जमा आहे. कारण जर डिस्क्वालिफिकेशन व्हायचं होतं शिंदेच्या आमदारांचं तर ते गेल्या विधानसभेच्या मुदतीच्या आत व्हायला पाहिजे होतं. ती विधानसभा तर संपून गेली. त्यामुळे आता तुम्ही डिस्क्वालिफिकेशन केलं तरी त्याचा काहीही परिणाम व्यवहारात होणार नाहीये. त्यामुळे दुसरा खटला तर निरुपयोगी आहे. केवळ त्याला अकॅडमिक महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टाने त्या खटल्यालाही उशीर केला, आता या खटल्यालाही सुप्रीम कोर्ट उशीर करते. आज न्यायालयात काय झालं हे मी तुम्हाला सांगतो. फारसा काही युक्तिवाद झाला असं नाही. शिवसेनेचे वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये काही चर्चा झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांना विचारलं की तुम्हाला आर्ग्युमेंटला किती वेळ लागणार आहे. तर ते म्हणाले 3 तास तरी लागतील. आधी म्हणाले 2 तास लागतील. मग अभिषेक मनु सिंघवी दुसरे वकील आहेत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे, हे म्हणाले दोघांना मिळून 3 तास लागतील वगैरे. त्यावर मुकुल रोहतगी होते शिंदेचे वकील, यांनी प्रतिसाद दिला. शेवटी न्यायमूर्तींनी असा निर्णय घेतला
की दोन्ही बाजूंना 2-2 तास द्यावेत. 3 तास देणं काही शक्य नाही असं ते म्हणाले. 2-2 तास द्यावेत. 21 जानेवारीला, आज नाही 21 जानेवारीला 2-2 तास दोघांना मिळतील. दोघांचे आर्ग्युमेंट होतील. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांचा जो खटला आहे म्हणजे चिन्हाचा आणि नावाचा, त्याविषयी युक्तिवाद होईल. आणि मग पक्षांतर विषयक खटला जो निरुपयोगी आहे त्यावरही युक्तिवाद होईल. आणि मग न्यायाधीशांच्या सोयीप्रमाणे या तिन्ही खटल्यांचा निकाल लावला जाईल. मला एक गोष्ट गमतीची वाटते की गेल्या तारखेला सुद्धा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नेमका हाच प्रश्न कपिल सिब्बलना विचारला होता. आज कपिल सिब्बल कोर्टात नव्हते, देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी होते. पण हाच प्रश्न कपिल सिब्बलना विचारला होता की तुम्हाला युक्तिवादाला किती वेळ लागणार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं 45 मिनिटं आम्हाला लागतील. आज अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी दोघांनी मिळून सांगितलं 3 तास लागतील. त्याला 2 तास मिळाले. दरवेळेला न्यायमूर्ती हाच प्रश्न विचारतायत आणि तारखा देतायत. हे माझ्या लक्षात आलंय, तुमच्या लक्षात आलंय की नाही? याचं कारण काय आहे हे समजून घेण्याचा अधिकार जनतेला आहे की नाही हा प्रश्न मला विचारायचा आहे. सुप्रीम कोर्टात तारखा ज्या लागतात त्या काय पद्धतीने लागतात, त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे की नाही, कोणता खटला महत्वाचा आहे कोणता नाही हे कसं ठरवलं जातं, हे सगळं लोकांना कळण्याची गरज आहे. जर आपण लोकशाहीमध्ये राहत असू, जर या देशामध्ये लोकशाही असेल, पण हे आजपर्यंत कधी झालेलं नाही. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने याविषयी कधीही सविस्तर काही नागरिकांना सांगितलेलं नाहीये की आम्ही अशा अशा तारखा देतो. तिथे जो सरन्यायाधीश असेल त्याच्या मनाप्रमाणे तारखा पडतात असा जनतेचा ग्रह आहे. उमर खलिदच्या प्रकरणामध्ये कशा तारखा पडल्या, एका विशिष्ट न्यायमूर्ती समोरच उमर खलिदचं प्रकरण कसं काय आलं, ज्या न्यायमूर्ती मोदी धार्जिण्या होत्या त्यांच्या समोरच उमर खलिदचं प्रकरण कसं काय आलं, हे सगळे प्रश्न आपल्या मनात आहेत, या शंका आपल्या मनात आहेत. पण सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय यांचा वचक एवढा वाढवून ठेवलेला आहे, यांचा धाक एवढा वाढवून ठेवलेला आहे की सर्वसामान्य माणूसच काय, वकील सुद्धा हा प्रश्न विचारायला धजत नाही. ते लक्षात घ्या. त्यामुळे ठीक आहे, आज 21 जानेवारी 22 जानेवारी तारीख दिलेली आहे. स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंचे जे प्रतिनिधी कोर्टात हजर होते, अनिल देसाई हजर होते, अरविंद सावंत हजर होते, ते बाहेर येऊन त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, किंवा असीम सरोदे कोर्टात हजर होते, त्यांनी बाहेर येऊन जी प्रतिक्रिया दिली आहे ती थोडीशी निराशाजनक होती. त्यांची निराशा होणं स्वाभाविक आहे, कारण काहीतरी आज हालचाल होईल नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने असं त्यांना वाटत होतं. ते काही झालेलं नाही. पण त्यांची जी प्रतिक्रिया आहे की न्याय मिळेल, न्याय हा वेळेत व्हावा लागतो असं अनिल देसाई म्हणाले, हे अगदी बरोबर आहे. न्याय वेळेत झाला तरच त्याला अर्थ असतो. मी जे सुरुवातीला सांगितलं, न्यायाला विलंब झाला तर त्याला काहीही अर्थ नसतो. असीम सरोदे तर म्हणाले कोर्ट इज ऑन ट्रायल, म्हणजे कोर्टाचीच परीक्षा आहे. कोर्टामध्ये ट्रायल होते बरोबर आहे, खटला होतोय बरोबर आहे, पण आता या खटल्यामध्ये कोर्टाचीच परीक्षा आहे. इतक्या तारखा कोर्टाने दिलेत. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो टाइमलाईनची. फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे सोपवलं होतं. त्यानंतर अख्ख्या 2023 या वर्षामध्ये फक्त एकदा सप्टेंबर महिन्यात या खटल्याची तारीख आली. त्यानंतर 2025 उजाडेपर्यंत तारीखच आली नाही. युक्तिवाद वगैरे तर पुढच्या गोष्टी. मग 2025 मध्ये मे महिन्यात तारीख आली. त्यावेळी पुन्हा सप्टेंबरचा वायदा झाला. हेच होते न्यायमूर्ती सूर्यकांत. त्यांनी असं म्हटलं होतं की आपण सप्टेंबर महिन्यात ऐकू. पण सप्टेंबर महिन्यात न्यायमूर्ती सूर्यकांत यांना घटनापीठामध्ये बसावं लागलं. ज्या घटनापीठापुढे प्रेसिडेन्शियल रेफरन्स होता, त्यामुळे तो खटला अधिक महत्वाचा होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी झाली नाही. मग आता
ऑक्टोबरमध्ये सुनावणी होईल असं सांगण्यात आलं, ती सुद्धा झाली नाही. 12 नोव्हेंबर ही आजची तारीख होती. आज काय झालं हे मी तुम्हाला सांगितलं. आता माझी एवढीच इच्छा आहे की जे काय व्हायचं हे 21 आणि 22 तारखेला व्हावं.